Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात लाडकी बाई तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. जो जीता वही सिकंदर. हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बाई तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्याबद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्याबद्दल कुणाची दुमत असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे ही एकेकाळी लाडांशीच बोलत असते. लाडांशीचं वैशिष्ट्य होतं आज नाही 50-1 वर्षापूर्वी की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाट बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाट बघायचे हे काही सांगायची गरज नाही. आणि ते वाचप झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे कळायचं. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सगळ्या राज्यात 50% मतदान ज्या महिलांचं आहे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला. असं आहे, जो जीता वही सिकंदर. हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय?